कोळिंद्रे पोशातवाडी श्री महालक्ष्मी यात्रेला सुमारे शेकडो वर्षांची परंपरा लाभली असून यापूर्वी सन 2005 साली यात्रा झाली होती, तर एकूण 21 वर्षांनी म्हणजेच 5 ते 8 मे 2026 अखेर यात्रा मोठ्या भक्तिभावाने संपन्न होत आहे। पूर्वजांपासून यात्रा साजरी होत असून तरीही यापूर्वी जाणकार यांच्या माहितीनुसार 1951 साली यात्रा झाली होती। त्यानंतर 1953, 1956, 1959, 1969, 1982, 2005 व आता 2026 साली यात्रा संपन्न होत आहे। लक्ष्मी मूर्तीची उंची प्रभावळसह 7 फूट असून सिंहावर आरूढ अशी लक्ष्मी मूर्ती आहे। लक्ष्मीला अष्टभुजा असून उजवीकडील हातात त्रिशूळ, कमळ, कुंकू करंडा, तलवार असून डावीकडील हातात भाला, फणी, करंडा, मोदक आहे। सिंहाची लांबी 4.5 फूट असून उंची 2.5 फूट इतकी आहे। लक्ष्मीच्या पायाजवळ इंगळोबाची मूर्ती पण रूढीनुसार पाहायला मिळते। इंगळोबाच्या हातात तलवार आहे। सदर मूर्ती जीर्णोद्धार मूर्तिकार आशिष लोहार यांनी तयार करून आकर्षक रंगकाम केलं आहे। तर रथाचे काम रथ कारागीर सखाराम लोहार यांनी केलं असून रथाची उंची 15 फूट इतकी आहे। लांबी सुमारे 12.5 फूट आहे, तर रुंदी 8 फूट इतकी आहे। रथाला 4 चाके असून ती चाके जुन्या चाकांप्रमाणे नवीन सुंदर अशी चाके सखाराम लोहार यांनी बनवली आहेत। रथाच्या शिरोभागी मोर बसवण्यात आला असून मनमोहक असं रथाचं रंगकाम करण्यात आलं आहे। 24 एप्रिल रोजी लक्ष्मी देवीची प्राणप्रतिष्ठापना माहेर घरासमोर पुरोहितांच्या वेद व मंत्रघोषात ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आली असून मंगळवार दिनांक 7 ते 26 एप्रिलपर्यंत सर्व धार्मिक विधी पार पडले असून मंगळवार दिनांक 28 एप्रिल रोजी इरडे पडून मुख्य यात्रा उत्साहाला सुरुवात झाली आहे। यावेळी देवीला सर्वजण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवणार आहेत। देवीला साडी चोळीचा आहेर करण्यात येतो। मंगळवार दिनांक 5 मे रोजी रात्री 10 वाजल्यापासून लक्ष्मी खेळण्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे। यावेळी पेडबाक या वाद्याचं आयोजन करण्यात आलं आहे। 6 मे रोजी पहाटे 5 वाजता श्री लक्ष्मी देवी गदगीला बसणार आहे, तर 5:30 वाजता बळ फिरवले जाणार आहे। पहाटे 6:30 वाजता बळ पाडण्याचा कार्यक्रम होणार आहे। रात्री 9 वाजता खरीस शिंपण्याचा कार्यक्रम होणार आहे। गुरुवार दिनांक 7 मे रोजी देवीची ओटी भरून मागणीचे दंडवत घातलं जाणार आहे। शुक्रवारी 8 मे रोजी ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे, तर सायंकाळी 4 नंतर लक्ष्मी भंडारणी व लक्ष्मी पाहून देण्याचा कार्यक्रम होणार आहे। यात्रा काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रम व विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत, तर कोल्हापूर येथील ऑर्केस्ट्राचं आयोजन करण्यात आलं असून बाहेरून गावाला येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे। स्वर्गीय बाबू गोविंद शिंदे पोस्टमन यांच्या स्मरणार्थ श्रीमती सुनंदा बाबू शिंदे राहणार कोळिंद्रे यांच्याकडून कोळिंद्रे पोशरातवाडी श्री महालक्ष्मी यात्रेकरूंचं हार्दिक स्वागत व श्री महालक्ष्मी यात्रेला आमच्या हार्दिक शुभेच्छा। कोळिंद्रे पोशरातवाडी श्री महालक्ष्मी यात्रेकरूंचं हार्दिक स्वागत व श्री महालक्ष्मी यात्रेला आमच्या हार्दिक शुभेच्छा। स्वर्गीय महादेव मारुती गोंधळी यांच्या स्मरणार्थ श्री दीपक महादेव गोंधळी कोतवाल कोळिंद्रे कोळिंद्रे पोशरातवाडी श्री महालक्ष्मी यात्रेकरूंचं हार्दिक स्वागत व श्री महालक्ष्मी यात्रेला आमच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री एकनाथ कृष्णा लोहार व श्री आशिष एकनाथ लोहार, श्री महालक्ष्मी मूर्ती जीर्णोद्धार कारागीर व रंग कारागीर राहणार कोळिंद्रे। कोळिंद्रे पोशरातवाडी श्री महालक्ष्मी यात्रेकरूंचं हार्दिक स्वागत व श्री महालक्ष्मी यात्रेला आमच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री सखाराम कृष्णा लोहार, श्री महालक्ष्मी रथ कारागीर व रंग कारागीर राहणार कोळिंद्रे। कोळिंद्रे पोशरातवाडी श्री महालक्ष्मी यात्रेकरूंचं हार्दिक स्वागत व श्री महालक्ष्मी यात्रेला आमच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री रामचंद्र गोविंद पाटील आमच्याकडे गोकुळ दूध, दही, ताक, लोणी, आम्रखंड, फ्रूटखंड व गोकुळचे इतर दर्जेदार उत्पादनं तसेच ग्रीन पीस होलसेल व किरकोळ दरात मिळतील। मोबाईल नंबर आहे 83 78 82 99 81। कोळिंद्रे पोशरातवाडी श्री महालक्ष्मी यात्रेकरूंचं हार्दिक स्वागत व श्री महालक्ष्मी यात्रेला आमच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री प्रमोद संतू बुगडे, छत्रपती शिवाजी महाराज वास्तु संग्रहालय, मुंबई। आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष।